अशा प्रकारची मोहीम आपल्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत किंवा वतीने चालवण्यात आली, काय सांगता? नमस्कार, मी पोलीस उपनिरीक्षक स्मिता भिसे, निर्भय अधिकारी पार्सल पोलीस ठाणे. डिसेंबर 2024 मध्ये पोलीस उपायुक्त परिमंडळ 7 विजयकांत सागर सर यांनी आम्हाला त्यांच्या संकल्पनेतून एक उपक्रम राबवण्यास सांगितला होता की शाळेच्या 100 मीटरच्या आवारामध्ये ज्या पानटपऱ्या आहेत किंवा दुकाने आहेत आणि ज्या ठिकाणी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ विकले जात आहेत त्यांच्यावर आम्हाला कारवाई करण्यास सांगितली होती बीएमसीच्या मदतीने. त्यानुसार मी माझ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रथम शाळेचा सर्वे केला आणि मला आमच्या 31 शाळांमध्ये 14 पानटपऱ्या अशा मिळून आल्या की त्या ठिकाणी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ विकले जात होते म्हणून. अशा ज्या पानटपऱ्या आहेत 14 पानटपऱ्यांना आम्ही नोटीस दिली. त्याचबरोबर आजूबाजूच्या दुकानं आहेत त्यांना देखील आम्ही नोटीस दिली की शाळेच्या 100 मीटरच्या आवारामध्ये असे तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास मनाई आहे म्हणून. तसंच ह्या ज्या पानटपऱ्या आहेत त्यांच्यावर आम्ही पोक्ता 6 देखील कारवाई केली. त्या अंतर्गत आम्ही ही ज्या मोहिमेअंतर्गत आम्ही जे शाळा आहे शाळेचं प्रशासन आहे त्यांना देखील भेटून आम्ही आमची मोहीम त्यांना समजावून सांगितली आणि आम्ही ज्या ठिकाणी तंबाखूजन्य बोर्ड लावले नाही आहेत शाळेच्या आवारामध्ये त्या ठिकाणी आम्ही स्वतःहून बोर्ड लावले. तसेच काही शाळांना देखील लावायला सांगितले. कसा प्रतिसाद भेटलाय, काय सांगता? या मोहिमेअंतर्गत आम्हाला शाळेचे जे प्रशासन आहे किंवा शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांनी देखील सहयोग केलेला आहे. त्यांच्या शाळेच्या 100 मीटरच्या आवारामध्ये त्यांनी बोर्ड लावलेले आहेत तंबाखूमुक्त शालेय परिसर म्हणून. तसंच ज्या पानटपऱ्या आहेत त्यांनी देखील आम्हाला चांगला सहयोग केलेला आहे. म्हणजे त्यांनी काही जणांनी खूप व्यवसाय परिवर्तन केलेलं आहे. तसं आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 14 पानटपऱ्यापैकी 6 जणांनी व्यवसाय परिवर्तन केलेलं आहे. काही पानटपऱ्या पूर्णपणे बंदच आहेत आणि अशा प्रकारे 65 पोलीस ठाणे हद्दीमध्ये शालेय परिसर तंबाखू मुक्त होताना दिसत आहे आम्हाला. मेरा नाम फैजान खान है और मैम मेरा पहले यहाँ पे बिजनेस था पान शॉप की, लेकिन अभी नया रूल्स आया करके कहते हैं कि स्कूल से 100 मीटर की दूरी पे मतलब कोई भी तंबाकू या तंबाकू से या कोई भी नशीली चीजें यहाँ पे नहीं बिक्री कर सकती है, इवन वो बीड़ी क्यों ना हो या तंबाकू जो चलने वाला है वो क्यों ना हो, ठीक है. और उसके बाद क्या कहते हैं अपना मैम ने मुझे बहुत सारे ऑप्शन दिए कि आप ये छोड़ के आप टॉयज की दुकान खोलो, वेजिटेबल्स फ्रूट्स का कुछ खोलो, तो वो सब में नॉलेज नहीं था. मैंने जस्ट थोड़ा बहुत कोल्ड ड्रिंक का स्टार्टअप किया ही था, तो मैंने जस्ट उसके बाद ये आइसक्रीम का पार्लर खोला.